कोल्हापूर महापालिका क्षेत्रात 1,68,000हून अधिक मिळकतधारक आहेत. दरवर्षी एप्रिलमध्ये बिलं तयार केल्यानंतर डिसेंबरपासून या बिलावर दंड आकारायला सुरुवात होते. या दंडावर सुद्धा नागरिकांना सवलत मिळावी म्हणून महानगरपालिकेच्या वतीनं अभय योजना राबवण्यात येते. 15 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 या दरम्यान राबवण्यात येणाऱ्या योजनेमध्ये भरावयाच्या दंडाच्या रक्कमेत 80% सवलत देण्यात येते. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आत्तापर्यंत 5,809 मिळकतधारकांनी 9,80,00,000हून अधिक रक्कम जमा केली आहे. याबाबतची अधिक माहिती महानगरपालिकेचे कर निर्धारक आणि संग्राहक सुधाकर चल्लावाड यांनी दिली आहे. 8,58,00,000 इतकी मुद्दल जमा झालेली आहे. त्याचबरोबर 1,19,00,000 अशी दंडाची अमाऊंट झालेली आहे. अशी 9,80,00,000 रुपये एकत्रित रक्कम 11 तारखेपर्यंत महानगरपालिका प्रशासनाला या सवलत योजनेमधून प्राप्त झालेली आहे. तसेच या 80% सवलत योजनेच्या अनुषंगानं नागरिकांना मात्र 4,62,00,000 रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणात 80% सवलत योजनेचा लाभ मिळालेला आहे. अजूनही बऱ्याच मिळकतधारकांनं सवलत योजनेच्या अनुषंगानं लाभ घेतलेला नाही आहे. 1 मार्चपासून महानगरपालिका प्रशासन त्यांची ज्यांच्या मिळकतीवरती बोजा नोंद करणार आहे अशा मिळकतधारकांची यादी सर्व विभागीय कार्यालय, त्याचबरोबर महानगरपालिका मुख्य इमारतीचे नोटीस बोर्ड आणि महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे. पुनश्च एकदा त्यांना 8 दिवसाची मुदत देणार आहे थकीत रक्कम भरणा करण्यासाठी. आणि यातूनही जे मिळकतधारक 80% सवलतीचा लाभ घेणार नाहीत अशा मात्र मिळकतधारकांच्या मिळकतीवरती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने बोजा नोंद किंवा जप्तीची कडक कारवाई करण्याचं धोरण महानगरपालिका प्रशासनानं अवलंबिलं आहे. मी महानगरपालिकेच्या वतीनं पुनश्च एकदा शहरातील सर्व मिळकतधारकांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी 80% सवलत योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली थकीत घरपड्याची रक्कम भरवावी आणि आपणही 80% सवलतीचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो.